पाटील यांच्या कुटुंबियाशी भेट घेतली. आता काय रणनीती असेल, काय मागणी असेल? स्वर्गीय शौर्य भयावरती त्याला मानसिक त्रास देऊन खूप टॉर्चर त्या शाळेच्या वतीनं केलं गेलं, त्या शिक्षकाच्या वतीनं केलं गेलंय. ज्यावेळेस मी आता प्रदीप भाईंशी बोललो, पाटलांशी बोललो, त्यावेळेस माझ्या अनेक गोष्टी लक्षात आल्या. खूप मानसिक त्रास दिला गेला, आत्महत्यास प्रवृत्त केलं गेलं शाळेकडून, शाळेतल्या शिक्षकांकडून. कारण शाळा सुद्धा तेवढीच जबाबदार आहे, शाळेनं लक्ष ठेवायला पाहिजे होतं. मी आता कुटुंबाकडून रिपोर्ट पण घेतला. आज हे देशासाठी नवीन ब्रेकिंग आहे, खूप ब्रेकिंग बातमी आहे की सरकारनं जी समिती नेमली होती त्या समितीनं अहवाल दिलाय की त्याच्यामध्ये ते शाळा, ते 4-5 शिक्षक हेच जबाबदार आहेत म्हणून ते कुटुंबाकडून आपण अहवाल घेऊन सुद्धा प्रसिद्ध केलाय. आणि तुम्ही सुद्धा, माझी विनंती आहे सगळ्या मीडियाच्या बांधवांना की तुम्ही हा समितीनं, राज्य सरकारनं दिल्लीच्या नेमलेली ही समिती आणि हिने दिलेला हा अहवाल, यानुसार तरी गृहमंत्री अमित शहा साहेबांनी आता तरी शौर्य पाटलावरती मरणोत्तर तरी अन्याय होऊ देऊ नये, ही आमची त्यांच्याकडून आज तरी अपेक्षा आहे. सगळ्या आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षापर्यंत जाणं गरजेचं आहे आणि त्या शाळेवरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. पुरावे नष्ट करण्याची खूप शक्यता आहे, आरोपी जर अटक केले नाही तर खूप दाट शक्यता आहे. जर असं झालं नाही आणि तुम्ही ह्या 8 दिवसाच्या आत, तसं जर उद्याच अटक करायला पाहिजे, पण 8 दिवसाच्या आत जर आरोपीला अटक केलं नाही तर नाविलाजानं आम्हाला 8 दिवसानंतर सगळ्यांना एकत्र येऊन पुढील आंदोलनाची तारीख डिक्लेअर करावी लागणार. त्याला आमचा नाविलाज. आणि एक गोष्ट, ते त्यांचे मिशनरीचे कोण अध्यक्ष असतात किंवा कोण फादर असतात, त्यांनी सुद्धा सांगणं खूप गरजेचं आहे की आरोपींना अटक करा. त्यांनी उलट साक्षीदार या प्रकरणात व्हायला पाहिजे की शौर्य पाटलाला मानसिक त्रास देऊन, ह्या 4-5 आरोपींनी त्रास देऊन हेच त्यांच्या हत्येला जबाबदारी. ते हत्याच आहे, आमचे आत्महत्या आम्ही त्याला म्हणणारच नाहीये, ती हत्याच आहे. आणि असं झालं नाही तर एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी की राज्यात आणि राज्याच्या बाहेर, दिल्लीच्या बाहेर सुद्धा महाराष्ट्रापर्यंत आसपासच्या राज्यात यांच्या उपशाखा आहेत. आम्हाला पुन्हा नाक दाबायची वेळ येऊ देऊ नका. आणि गृहमंत्री साहेबांना माझ्याकडून खरंच विनंतीपूर्वक सांगणं आहे की मी आज तुम्हाला साहेब म्हणूनच बोलणार, कारण मला गरीब माझ्या समाजाच्या लेकराला न्याय पाहिजे. याच्यात मला तुम्ही जातीवाद आणू नये अशी माझी अपेक्षा आहे. ते मराठ्यांचं लेकरू आहे म्हणून जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब जर न्याय देणार नसतील, तुम्ही याच्यात बी जर जातीवाद करणार असाल तर पुढचं आंदोलन आणि पुढची भाषा ही तुम्हाला मग परवडणारी नसणार आहे. हे सांगतो मी. आज न्याय आणि न्यायाच्या भूमिकेतून कुटुंबाच्या वेदनेशी मी एकरूप आहे, म्हणून फक्त अपेक्षा करतोय, आशा करतोय. महाराष्ट्रात जर अशी चिठ्ठी लिहिलेली असली ना तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री ताबडतोब कारवाई करून आरोपीला अटक करते. इथं काय प्रॉब्लेम आहे का? भारताच्या बाहेर आहे का दिल्ली? ही कोणची सिस्टम आहे इथली? आणि अमित शहा साहेबाला गोड लागतं का? मराठ्यांचं एक पोरग मेलंय म्हणून मरू द्या, आम्ही आरोपींना नाही अटक करणार, म्हणजे आनंद वाटतो का? महाराष्ट्र तुमच्या पक्षाच्या उभा राहतो, महाराष्ट्र तुमच्या पक्षातल्यांना निवडून देतो, त्यावेळेस तुम्हाला चालतो. एक मराठ्याचं लेकरू आमचं इथलं गेलंय तर त्याच्यात सुद्धा तुम्ही राजकारण करणार किंवा जातीवाद करणार, ही अपेक्षा अमित शहा साहेब आम्हाला नाहीये. मोदी साहेबांनी सुद्धा याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे की हे काय प्रकरण चाललंय नेमकं, शौर्य पाटलांचं नेमकं प्रकरण काय, गुन्हा दाखल झालाय तरी आरोपी अटक नाहीत. त्याच्यानंतर तुम्ही समिती बसवली, समितीचा सुद्धा अहवाल आला. आता झोपलेले आहेत का केंद्रीय इथले गृहमंत्री, इथले पंतप्रधान मोदी साहेब, इथले ते मुख्यमंत्री, यांना कळत नाहीये का की अहवाल आहे का मराठ्याचं आहे म्हणून मरू द्यायचं? असं काही एक उद्देश तुमचा तसा असेल तर सांगा. आम्ही तुमची मुंबई तुंबू शकतो, आम्ही मुंबई बंद करू शकतो, पुरा महाराष्ट्र इथं येऊ शकतो. तुम्ही असं समजू नका की ते एक घर आहे म्हणून मराठ्यांचं पोरग मेलं म्हणजे ते बलिदान असंच व्हायला देईल, तर आम्ही व्हायला जाऊ देणार नाही. अमित शहा साहेब हे समजून घ्या. अधिवेशन सुरू आहे, तुम्ही अमित शहांना भेटणार आहेत का? एसआयटी स्थापन करण्याचं आश्वासन सर तुम्ही अमित शहांना भेटणार आहेत का? सर अधिवेशन सुरू आहे, तुम्ही अमित शहांना भेटणार आहेत का? तुम्ही इथे मुद्दा मांडतायत पण तुम्ही स्वतः अमित शहांना भेटणार आहेत का? खासदार साहेब वगैरे सगळे आहेत.
रिपोर्ट असताना भेटायची गरज लागते का अमित शहाना? ठीक आहे, एखाद्या विषयात खूप किचकटपणाचा विषय भेटून समजून सांगणं, ते काय चौथी नापास बी नाहीत म्हणून त्यांना लय समजून सांगायला लागल. सुसाईड नोटीस सरळ सरळ त्याच्यावरती आरोपी अटक करायचे, त्याच्यानंतर अहवाल आहे. आता पुन्हा यासाठी कशासाठी नेमली? कधी आत्ता म्हणलेत कधी? आता निलेश लंकेंनी भेट घेतली तर निलेश लंकेंना आश्वासन दिलं आहे की एसआयटी स्थापन करण्याचं अमित शहानी. अरे पण यासाठीची गरज काय याच्यात? नाव लिहिलेत शिक्षक. अहो इथं रिपोर्ट आलाय अमित शहा साहेब. तुम्हाला जिरवायचा का शिवराय पाटलाचा खून? तुमची अमित शहा साहेब ही इच्छा आहे का की नुसत्या समित्यावर समित्या द्यायच्या आणि मराठ्यांच्या एक इथं संख्या कमी आहे म्हणून ही खून जिरवायचा अशी अपेक्षा आहे का तुमची? तुम्हाला वाटतं तसं नाहीये. महाराष्ट्रात, हरियाणात, राजस्थानमध्ये, कर्नाटकमध्ये, तामिळनाडूत, मध्य प्रदेशमध्ये मराठा तुम्हाला लागतो. आणि ज्यावेळेस आमच्यावर अन्याय होतो, आमचं लेकरू आमच्यातून जातंय, त्यावेळेस थोड्याही तुम्हाला वेदना नाहीत. असा देशाचा गृहमंत्री का? आता हे रिपोर्टच म्हणतात ना याला. याच्यापेक्षा कशासाठी पाहिजे? आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही त्या आरोपीला अमित शहा साहेब अटक करा 8 दिवसाच्या आत, नसता आमचे डोके गरम करू नका. 8 दिवसात अटक झाली नाही तर काय पर्याय आहे तुमच्याकडे? 8 दिवसात अटक झाली नाही तर पर्याय काय तुमच्याकडे? सुसाईड नोटचा पुरावा आहे, पोलीस चौकशी करते. आता पुन्हा आणखीन जर एसआयटी म्हणलं तर चौकशा सुरू आहेत. एसआयटीचं पुन्हा आणखीन कारण काय वाटतं तुम्हाला? तेच सांगितलं की मी आता जर सुसाईड नोटवरती नाव लिहिलेले तरी आरोप अटक नाहीत. तुमचा तिच्यावर भरोसा नव्हता म्हणून तुम्ही चौकशी समिती बसवली, तिने जर आता अहवाल दिला, आता अटक करायचं सोडून पुन्हा एसआयटी आण, पुन्हा ते हेच करणार. मी सांगतो तुम्ही आमचं डोकं गरम करू नका बरं का अमित शहा साहेब. तुम्ही आमच्या लेकराचा बळी गेला ह्या
मुलगा जर म्हणतो इथं राष्ट्रगीत झालं पाहिजे आणि तिथं जर घेतलं जात नाही, त्याला हिणवलं जातं, अपमान केला जातो, त्याच्या आईबापाचाही मुलापाशी अपमान केला जातो आणि तो मुलगा आत्महत्या करतो. यांनी आतापर्यंत अमित शहा साहेबांनी एन्काउंटर करायला पाहिजे होतं चारीचं. पण तुम्ही किती प्रेम करता ना, प्रत्येक भाषणात भारत माता की जे राष्ट्रगीत वंदे मातरम झालंच पाहिजे. आणि मग जो मुलगा म्हणतो की राष्ट्रगीत झालं पाहिजे, किती स्वाभिमानी असू शकते शिवरे पाटील. याचा स्वाभिमानाचं उलट देशभर उदाहरण द्यायला पाहिजे होतं अमित शहानी. असा मुलगा याचा बळी गेलाय फक्त राष्ट्रगीत घ्या म्हणलेत म्हणून. इतका हुशार मुलगा आत्महत्या करू शकत अमित शहाच आहे. मी कुटुंबाच्या वेदनेशी बरोबर आहे, दुःखाबरोबर आहे. तुम्ही 8 दिवसाच्या आत आरोपीला अटक करा, नसता पुढं बैठक घेऊन आंदोलन सुरू होणार आहे. आणि हे शाळावाल्यालाही सांगतो की तुम्ही त्या शिक्षकांना पाठीशी घालू नका, साक्षीदार व्हा आणि त्यांना जेलला जाऊ द्या आणि फाशी होईपर्यंत त्यांना सुटणार नाहीत असे तुम्ही जबाब द्या. नसता राज्यात सुद्धा तुमच्या शाळा असणार आहेत हे ध्यानात ठेवा. साहेब, एक प्रश्न असा आहे, मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे देशभरातल्या जगभरातल्या, असं वाटतं काय? या दिल्लीतून शौर्य पाटलाच्या माध्यमातून आणि त्याच्या कुटुंबाच्या माध्यमातून देशातल्या मराठ्यांना सांगतो. मग ते हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश, सगळेच राज्य, गोव्यापासूनचे कर्नाटक, तामिळनाडूपासूनचे आंध्रापर्यंतचे जे मराठी आहेत ना, माय बापा हो, वेळ आल्याच्या नंतर ज्याच्यावर वेळ येते त्याला कळतं. ज्याचा हेतू जातो ना त्याला कळतं वेदना किती भयंकर आहे. संकट आलं कुणी सोबत नाही, कुणी सोबत नाही. त्यासाठी महाराष्ट्र दिल्लीबरोबर, दिल्ली महाराष्ट्राबरोबर, राजस्थानपासून हरियाणापर्यंतचे सगळे मराठी आपण एकमेकांना पाहिजे. आता दिवस बदललेच पाहिल्यासारखे राहिले नाही. ज्यावेळेस संकट येतं, असं दुःख येतं ना, आपण एकमेकांना त्या दुःखात गेलो पाहिजे. आपण एकमेकांच्या सुखदुःख वाटून घेतलं पाहिजे. यासाठी इथून पुढच्या काळात एक जीवन जर देशात कुठं काय झालं तर आपण ताकदीनं त्या कुटुंबाच्या पाठीशी उभारून त्याला न्याय देण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. देशातले सगळे मराठी स्वतःचे मतभेद कितीही असतील ते सगळे आजपासून तरी किमान सोडायची सुरुवात करा आणि एकत्र राहा. आपल्याला सगळ्यांना शौर्य पाटलाच्या पाठीशी उभा राहायचं. धन्यवाद. प्रदीपजी आपल्याला जरांगे पाटील भेटायला आले होते, तुमची चर्चा झालेली आहे. आता तुमची काय मागणी राहणार आहे? आज या घटनेला जवळजवळ 1 महिना होतो. सहकार्य नाही आम्हाला आणि ते सगळं दादाने या गोष्टीला मला लक्ष द्यावं लागेल. विनंतीप्रमाणे दादा तिथं आले दादाने बऱ्यापैकी सर्वांशी चर्चा केली आहे आणि पुढचं पण कशा प्रकारे नाही मिळालं तर काय करायचं त्यांनी ठरवलं. आता मला 100% आठवण की दादा शौर्य पाटीलला न्याय देतील. शौर्य पाटीलने जे सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे की माझ्यासारखा कोणत्या विद्यार्थ्यांनी करू नये, म्हणजे देशातला एकही विद्यार्थ्यांनी असं करू नये आणि असे जेवढे बळी वाचतील आम्ही त्याच्यामध्ये शौर्य पाटील बघू. जरांगे साहेब, तुम्हाला एक वेगळा प्रश्न आहे. येत्या 21, 22, 23ला दिवा पाटलांच्या संदर्भात एक मोठं आंदोलन होणार आहे, त्यात आप सहभागी होणार आहे. आपण वेगळा विषय एकच वेगळा प्रश्न शेतकऱ्याच्या संदर्भामधला आहे. चंद्रपूर इथली घटना आहे. 1 लाखाचं कर्ज घेतलं होतं शेतकऱ्यांना, परंतु त्याच्याकडून वसूल केले 74 लाख आणि त्याच्यासाठी त्याला किडनी सुद्धा विकायला लावली आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना चंद्रपूरमध्ये घडलेली आहे. किडनी पण विकायला लावली त्याची. 1 लाखाचं 74 लाख घेतले त्याच्याकडून पैसे आणि किडनी विकायला लावली. सरकारला पैसे कमी पडले, फिरायचे ना बाहेर, भ्रष्टाचाराला संख्या पडल्या म्हणून ते झालं. आता मी मला जर ते कागदपत्र टाकले ना महाराष्ट्रातला विषय चांगलं बघतो, चांगलं बघतो. आज मला ना कमळाला शब्द बघितला कारण त्या बाप्पाचं आम्ही यांच्यासोबत येत मात्र हे नक्की सांगतो न्याय मिळेपर्यंत आम्ही हटत नाही. आणि तुम्ही काळजी पण करायची नाही. बाबा देश आणि उभा करतो मागं तुमच्या. तुम्ही अशी काळजी वेळ आली ना रेल्वे भरून दिल्ली जातो आणि तुम्ही त्याचंही टेन्शन बघूया ते 8 दिवसात अटक करतात का. तर आम्ही शहा साहेबाला बी यायचं, महाराष्ट्रातल्या बी नेत्यांनी यायचं. त्याची काळजी तुम्ही करू नका. आणि यांच्या पण शाळा तिथं आहेत, मग यांना कळत आम्ही काय करतो. काळजी घ्या, काळजी घ्या.